नमस्कार. आपलं रावेर मीडियामध्ये आपलं स्वागत. आजच्या या भागात आपण महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रावेर लोकसभा याच्या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळते यावर जास्त चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी भारतीय जनता पक्षातल्या हालचाली पण वाढलेल्या आहेत. खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा पक्ष संधी देतो का याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. मात्र त्याच वेळेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व अमोल जावळे यांचंही नाव आता उमेदवारीसाठी खूप पुढे आल्याची चर्चा पक्षाच्याच कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. त्यांचे गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध पाहता त्यांचं पारडं उमेदवारीसाठी जड झाल्याचंही पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत. तरी पण नंदकिशोर महाजन, गिरीश महाजन आणि केतकी पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. कोणाला तिकीट मिळते लवकरच कळेल. आपण वळूया पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे. महाविकास आघाडीकडून तिकीट कोणाला मिळण्याची शक्यता आहे याकडे. गेल्या 6 महिन्यापासून आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसची ही जागा आम्ही लढू, एकनाथराव खडसेच त्याचे उमेदवार असतील असं पक्षाच्या वतीनं सांगितलं गेलं. ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा स्वतः एकनाथराव खडसे यांनी देखील मीच रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवेल असं त्यांनी वारंवार सांगितलं आहे. मात्र असं असलं तरी या आठवड्यात एकनाथराव खडसे यांचा सूर काहीसा बदललेला दिसतोय. आपली प्रकृती बरोबर नसल्याने डॉक्टर आपल्याला परवानगी देतील तर आपण निवडणूक लढवू असा सूर त्यांनी लावला आहे, हे आपण सगळेजण बघतोय. मग आता अशा परिस्थितीत जर एकनाथराव खडसे निवडणूक लढणार नाहीत तर कोण निवडणूक लढवेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळण्यासाठी आधी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते याकडे महाविकास आघाडी लक्ष ठेवून आहे. जर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी रक्षा खडसेंनाच मिळाली तर मात्र एकनाथराव खडसे ही निवडणूक लढणार नाहीत, हे सत्य आहे. हे आपण यापूर्वी पण आमच्या भागातून सांगितलं आहे. सासरे आणि सून यांच्यामध्ये लढत होईल असं कल्पनाचित्र काही प्रसारमाध्यमांनी आणि काही राजकीय नेत्यांनी जरी मनातल्या मनात रंगवलेलं असलं तरी तशी लढत होण्याची शक्यता अजिबात नाही आहे. जर रक्षा खडसे यांना तिकीट नाही मिळालं भारतीय जनता पक्षाचं तर मात्र एकनाथराव खडसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रक्षा खडसे ही निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता आहे. रावेर लोकसभेची ही जागा मागील म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे होती आणि काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांना साधारण 3 लाख मतं मिळाली होती आणि आणखी 3 लाख मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेस ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे हवी असं राष्ट्रवादी काँग्रेसने सांगून सुद्धा काँग्रेसने फारशी खळखळ केलेली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर निवडणूक ही लढवणार असला रावेर मतदारसंघातून तरीही त्याला फारसा विरोध काँग्रेसमधून पण अजूनपर्यंत कोणी नोंदवलेला नाही. काँग्रेसमधून काल परवा पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आम्ही पण निवडणूक लढवू असं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे, पण त्यात तरी उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी वाटतो आहे. एकूण या सगळ्या स्थितीमध्ये मग आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जर ही निवडणूक लढवायची असेल आणि एकनाथराव खडसे उमेदवार नसतील तर मग कोण निवडणूक लढवेल असा प्रश्न आहे. त्यात सगळ्यात पहिलं नाव येत आहे ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि शरद पवार यांचे मानसपुत्र मानले गेलेले ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांचं. रवींद्र भैयांचा या रावेर लोकसभा मतदारसंघात चांगला संपर्क आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे आणि मुख्य म्हणजे मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई संस्थांचे अध्यक्ष अशी विविध पदं जबाबदारीने सांभाळणारं एक अतिशय मितभाषी परंतु सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व रवींद्र भैयांचं आहे. त्यांना संधी मिळू शकते. अर्थात त्यांनीही जर नकार दिला तर मात्र श्री एकनाथराव खडसे यांनी त्यांचेच कट्टर समर्थक आणि त्यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना आता ही उमेदवारी देण्याची तयारी सुरू केलेली आहे. अतुल पाटील हे युवा नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते लोकसभा प्रमुख आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाचे. त्याचबरोबर तिथल्या बाजार समितीचे ते माजी संचालक आहेत. नुकतीच यावलमध्ये जी शेतकी संघाची अतिशय चुरशीची निवडणूक झाली त्यात भारतीय जनता पक्षाचे सगळेच संचालक निवडून आले,
पण त्यातली एकमेव जागा जी राखली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार गटाच्या अतुल पाटील यांनी राखली. म्हणजेच यावल तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये अतुल पाटील जनमानसामध्ये आपलं एक चांगलं स्थान मिळवून आहेत, टिकवून आहेत, ही गोष्ट नक्की. त्यांचा संपर्क चांगला आहे, त्यांचं वाचन चांगलं आहे, त्यांचं शिक्षण चोपडा तालुक्यात झालं आहे, ते राहणारे चोपडा तालुक्यातले आहेत. यामुळे चोपडा तालुक्याशी पण त्यांचा खूप चांगला संपर्क आहे. रावेर यावल तालुक्यात त्यांचं नेहमी येणं जाणं आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहता अन्य कुठल्याही उमेदवारापेक्षा अतुल पाटील यांच्या नावालाच आता एकनाथराव खडसे यांच्याकडून हिरवा झेंडा मिळेल अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या या जागेवर भारतीय जनता पक्षाने जर रक्षा खडसेंना उमेदवारी दिली तर त्या परिस्थितीमध्ये ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे या निवडणुकीकडे कसं बघतील हा एक उत्सुकतेचा विषय आहे. कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवार म्हणून ते अतुल पाटील यांच्या मागे उभे राहतील किंवा ही जागा काँग्रेसकडे पण जायची शक्यता व्यक्त होत आहे. मग अशा स्थितीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कोण असतील? आमदार शिरीष चौधरी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र ते फारसे उत्सुक दिसत नाहीत. अशा स्थितीमध्ये चोपड्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याशिवाय मुक्तानगरचे ज्येष्ठ नेते डॉक्टर जगदीश महाजन यांच्याही नावाची चर्चा आहे. आता हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जातो, काँग्रेसकडे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे, आणि उमेदवार कोण असेल हे आता अगदी लवकरच आपल्या सगळ्यांना कळेल. घोडा मैदान जवळच आहे. या सगळ्या बाबी लवकरच स्पष्ट होतील. त्या घेऊन आम्ही पुन्हा आपल्यासोबत आपल्यासमोर आपण येणारच आहोत. आमचं हे आपलं रावेर मीडियाचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं नक्की आम्हाला कळवा. आमचं चॅनेल आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.